Cancer Healer Center, a new beginning. वर्षाच्या लॉनमध्ये कामाख्या देवी समोर कापलेल्या रेड्याची शिंग पुरल्याची चर्चा. संजय राऊतनाथ शिंदेंचं नाव न घेता निशाणा. राऊतांनी सकाळचं बोलणं बंद केलं तर काळी जादू बंद होईल. सामंतांचा निशाणा. तर तुम्ही जादू करत राहा, आम्ही पुरोगामी विचारानं मोडीत काढू. राऊतांचं उत्तर. अंजली दमानी यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद. भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा. गेले 4 दिवस त्याच्यावर काम केलंय. दमानी यांचं ट्विट. बीड जिल्ह्यातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार. 2 वर्षात नियोजन समितीनं मान्यता दिलेल्या कामांची चौकशी होणार. मागील 2 वर्षात धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री. बोगस विमा प्रकरणात 96 सीएससी केंद्रांवर कारवाई. तर परळीतील 22 बोगस पीक विमा केंद्रांवर शासनाची बंदी. बोगस विमा भरणाऱ्या लोकांचे 1 लाख प्रस्तावही रद्द. विष्णू चाटेनं टाकून दिलेल्या मोबाईलमध्ये हत्या प्रकरणातले पुरावे. धनंजय देशमुख यांचा दावा. तर चाटेच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर करण्याची मागणी. संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान वाढल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला हायकोर्टाची नोटीस. प्रकाश आंबेडकरांनी स्वतः युक्तिवाद केला. मुख्यमंत्री फडणवीसांनी वॉर रूम संदर्भातील बोलावलेल्या बैठकीला काल उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर. शिंदे नाराज असल्याच्या चर्चा. तर वैयक्तिक कारणांमुळे शिंदे हे बैठकीला गैरहजर राहिल्याची माहिती. आज दुपारी मंत्रिमंडळाची बैठक. राज्यातील जीबीएसच्या प्रादुर्भावावर चर्चेची शक्यता. उपमुख्यमंत्री शिंदे बैठकीला उपस्थित राहणार का, याबाबत उत्सुकता. लाडका भाऊ हे पद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदापेक्षा मोठं. ठाण्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करावं. लोकशाही जनादेशावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर फडणवीसांचं ट्विट. शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले असं म्हणणं म्हणजे शिवरायांची उंची कमी करण्याचा प्रयत्न. राहुल सोलापूरकरांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट. ठाकरे गटाच्या सूरज चव्हाण यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण अटकेत. 17 जानेवारी 2024 पासून सूरज चव्हाण अटकेत. आता सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य. मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. वांद्रे टर्मिनसमध्ये रविवारी एका महिलेवर ट्रेनच्या रिकाम्या डब्यात अत्याचार. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला बेड्या. आरोपी राहुल शेखला 5 दिवसांची पोलीस कोठडी. रायगडच्या कर्जतमध्ये वनरक्षक प्रवीण मोरेंचा भरधाव डंपरच्या धडकेत मृत्यू. आदिवासी जमीन घोटाळ्याची चौकशी करून परतताना डंपरनं चिरडलं. अपघात की घातपात असा सवाल उपस्थित. राज्यात 1,94,000 विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. 2 लोकलमधील 3 मिनिटांचा वेळ 2 मिनिटांवर आणण्याचा आमचा प्रयत्न. खासगी कार्यालयांनी वेळा बदलाव्यात, याबाबत चर्चा सुरू. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार. पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता. सध्याचे कर दरही सुधारित केले जाणार का, याकडे लक्ष. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी उद्या सोडत. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढण्यात येणार. महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकल्यानं नदीचं पाणी प्रदूषित झालंय. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचं मोठं वक्तव्य. जया बच्चन यांच्या वक्तव्यावर वाद निर्माण होण्याची चिन्ह. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. उद्या मतदान. सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान. Cancer Healer Center, a new beginning.